आमच्याकडे आमची कामं काही पेंडिंग आहेत बारामती लोकसभा मतदारसंघातली. एक महत्वाचं सगळ्यात म्हणजे पाण्याचं डिपार्टमेंट. CR पाटीलांकडे ते डिपार्टमेंट आहे. त्यांच्याकडे काही ज्या पाण्याच्या स्कीम ज्याचा निधी केंद्र सरकारमधून येण्याचा आहे पण तो आलेला नाहीये, त्याचा काही फॉलोअप असेल. आणि माननीय गडकरी साहेबांनी एक दोन डिझाईन बदल हे वडगावला सुचवले होते, तर त्याचा एक फॉलोअप. त्याच्यामुळे हे सगळे फॉलोअप घेऊन आता मार्चमध्ये मी जेव्हा परत दिल्लीला जाईन तर त्या डिपार्टमेंटचा फॉलोअप असं म्हणून एक टीम वर्क म्हणून आम्ही नेहमी काम करतो. आणि माझे सगळे सहकारी जे निवडून आलेले आहेत त्या सगळ्यांचे काही प्रश्न असतील त्याचा एक छोटासा आढावा आज आम्ही घेतलाय. आणि एक महत्वाची गोष्ट जी दोन महत्वाच्या गोष्टी वर्तमानपत्रात गेल्या 2-3 दिवस येत आहेत पुण्याच्या बाबतीत. एक म्हणजे गुडलकच्या बाहेरचा जो सांस्कृतिक कट्टा आहे, मला असं वाटतं तो कट्टा एक युवा पिढीला आपल्याकडल्या जी संस्कृती आपली त्यातलं नवीन टॅलेंट असेल त्या मुलांना एक खूप छान अशी जागा झालेली आहे. ही विनंती आम्ही केली आहे की तिथून त्यांना प्लीज काढू नका. ते नवीन कोण गिटार वाजवत असतं, कोण तबला वाजवत असतो, काय कोण गाणं गात असतं. खूप एक छान माहोल तिकडे झालेला आहे, त्यामुळे त्याला डिस्टर्ब करू नये. तर त्यांनी शब्द दिलाय की तो आम्ही डिस्टर्ब नाही करणार. आणि जर कधी इथून पुढे डिस्टर्ब करायची वेळ आली तर एक चांगली मोठी जागा जिथे या टॅलेंटला एक प्लॅटफॉर्म मिळेल असा द्यायचाही विचार चाललाय. त्याच्यामुळे त्याचा एक फॉलोअप घेऊन तेही मला सांगतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात पाण्याचा एक गंभीर प्रश्न आलेला आहे की इरिगेशन डिपार्टमेंटने पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनला पत्र लिहिलेलं आहे की पाण्याच्या बाबतीत त्यांचा काही निधी जो कॉर्पोरेशननी दिला पाहिजे इरिगेशन डिपार्टमेंटला तो काही आलेला नाहीये. त्याच्यामुळे हे दोन विषय महत्वाचे आहेत. तर ते त्याची अशी आणि त्याचबरोबर पाणी, कचरा, ट्रॅफिक, टॅक्सचे काही विषय आहेत. त्याच्याच बरोबर आमच्या उंडरी जो भाग आहे त्याचे काही विषय होते, त्याची एक सविस्तर चर्चा झाली. आणि त्याच्यामुळे पुण्याचा जो संपूर्ण भाग जो बारामती लोकसभा मतदारसंघात येतो त्या सगळ्याचा दर 2 महिन्यांनी जो आम्ही आढावा घेतो त्याचाच एक भाग म्हणून आज इथे आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत. यंदा नगरसेवक पण होते तुमच्यासोबत, तर काय महापालिका आयुक्तांनी आश्वासन दिलेलं आहे? अनेक कामं खूप वर्ष प्रलंबित आहेत. म्हणजे दरवर्षी 10% कामं दिली जातात. आणि मला कमिशनरांचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत की कमिशनरांनी एक खूप चांगली लाईन आम्हाला दिली. त्यांचं म्हणणं आहे की टाइम बाउंड मॅनरमध्येच एखादी प्रोजेक्ट जर सुरू झाला तर तो टाइम बाउंड मॅनर मध्येच पूर्ण झाला पाहिजे. एखादी वास्तू उभं राहण्यासाठी 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष लागतात, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि आम्ही मनपूर्वक त्यांच्या या नवीन अप्रोचचे मी आभार मानते की एखाद्या म्हणजे आता मी तुम्हाला सांगते वडगावला 2 आहेत. विकास नाना जेव्हा नगरसेवक झाले तेव्हाची गोष्ट, एक शाळा आणि एक ऑडिटोरियम अशा 2 वास्तूची सुरुवात झाली आहे. 10 वर्ष झाली आहेत, दोन्ही अपूर्ण. आणि काय होतं, बिल्डिंगची क्वालिटी खराब होते. मग जर वास्तू म्हणजे एवढे करोडो रुपये आपण टाकतो पण ते इनकम्प्लीट राहिल्यामुळे मेंटेनन्स होत नाही, पैसे वाया जातात ना. मग त्याच्यामुळे मी त्यांना विनंती केली आहे म्हणजे तुम्ही या प्रोजेक्टचा हाय प्रायोरिटी मध्ये घ्या. आणि असे अनेक ठिकाणी असतील त्याचा करा. एक टॅक्सचा इश्यू आहे, त्यामुळे असे जे काही विषय आहेत आम्ही बरेच कन्सॉलिडेट केलेत. काही केंद्र सरकारचे, काही महाराष्ट्र सरकारचे. आणि हा पाण्याचा पण जो इरिगेशन खाता आणि PMC मध्ये ही जे अंतर आलेलं आहे, मी आजच माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे की याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने इंटरव्हेन्शन करणं गरजेचं आहे. त्यांनी लक्ष घातलं पाहिजे. आणि याच्यातून कारण का इरिगेशन खातं आणि कॉर्पोरेशन हे एकाच सरकारमधले 2 भाग आहेत, त्याच्यातून मार्ग काढलाच पाहिजे. एक मिनिट, आधी सगळे कॉर्पोरेशनचे विषय संपू आणि मग घेऊ. ती स्थगिती आमच्याच आंदोलनामुळे झाली ना. आम्हीच आंदोलनं केली म्हणून स्थगिती झाली. पुढे आता त्यांना आम्ही दिलेलं आहे पत्र त्याच्या बाबतीत की असं करू नका. मूलभूत सुविधाच नाहीयेत ना, टॅक्स कसला लावताय तुम्ही? कधी त्या भागात जाऊन जा. आता उंडरीला मी परत जाणार आहे पुढच्या आठवड्यात. मूलभूत सुविधाच पोचलेल्या नाही, टँकरनी अजूनही पाणी जाते, इन्फ्रास्ट्रक्चर नाही. अनेक ठिकाणी 10 टाक्या तयार आहेत
पण यांची पाईपलाईन लास्ट माईल कनेक्टिव्हिटी जशी आपण ट्रान्सपोर्टमध्ये म्हणतो ती लास्ट माईल कनेक्टिव्हिटी न झाल्यामुळे आज त्यांना पाणी मिळत नाही. आता त्यांची काय चूक? हे प्रशासनाने केलं पाहिजे ना. तर ह्याचा फॉलोअप करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनाच माहिती, आपल्या सगळ्यांची याच वास्तूमध्ये दर 2-3 महिन्यांनी भेट होतेच. त्याचा एक फॉलोअप करण्यासाठी आज आमची अपेक्षा आहे की कराव्या, विनंती आहे. कारण का कमिशनर खरंच चांगले आहेत. अनेक वर्ष आम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे, इथे पण आणि दिल्लीला पण. त्यामुळे माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. सिंहगडला काका आणि अनिताताई या दोघांनीही ते आणि डीपी रोड ह्याच्या त्या मागे धायरीला पण तीच परिस्थिती आहे. त्याचं सगळं एक्सटेन्शन आहे. आणि वारज्याच्या पुढचा जो वडगावचा जो रस्ता आहे त्याची एक लेन उघडतायत पुढच्या आठवड्यात. तर त्यांची माझी विनंती आहे की त्याच्यात एक डिझाईन चेंज जो गडकरी साहेबांनी सुचवलाय त्याचा एक फॉलोअप करणं गरजेचं आहे. कारण का तो ब्रिज जर एका बाजूनी जरी सुटला तर थोडासा प्रेशर तिथलं कमी होईल. पण प्रेशर पॉइंट तो जरी ईज झाला तरी पुढे कात्रजला येऊन प्रॉब्लेम आहेच. त्याच्यामुळे कात्रजच्या इथलं पण काम लवकर पूर्ण होणे तरच तो सगळा फ्लो पुढे राहील. नाहीतर हे आधी कसं आपण वारज्यातून सुटलो की सिंहगड रोडला गेलं की परत 1 तास, मग सिंहगड रोड फ्री झाला की कात्रजला जाऊन 1 तास, असं नाही चालणार. त्या आणि त्याच्याच बरोबर जो रिंग रोडचा प्रस्ताव आहे तो रिंग रोड पण हाय प्रायोरिटीनी टाइम बाउंड मॅनर आणि कॉस्ट इफेक्टिव्ह. कॉस्ट एस्केलेशन होता कामा नये. मी नेहमी बघते की महाराष्ट्रात हा खूप मोठा नवीन चॅलेंज झालाय ज्याच्याबद्दल गडकरी साहेबही पार्लमेंटमध्ये बोलले की कॉस्ट एस्केलेशन हे प्रचंड महाराष्ट्रात होतंय. तर हे कॉस्ट एस्केलेशन का होतं प्रत्येक प्रोजेक्टचं? असं होता कामा नये ना. दुसरं असं पालिकेच्या पाणी पुरवठ्यावर जलसंपदा विभाग आणि पालिका यांच्यात ते बाकीचा वाद सुरू आहे. तेच मी म्हणले आता की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. आजच्या सकाळच्या सगळ्या वर्तमानपत्रात ती बातमी आलेली आहे, तुम्ही म्हणताय ती. त्यामुळे मी त्याची चर्चाही झाली आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना आज पत्र लिहिणार आहे की एकाच सरकारचे 2 भाग कॉर्पोरेशन आणि इरिगेशन तेच कोर्टात आहेत. मॅटर इज सब ज्युडिस. असं कसं? त्याच्यामुळे अरे पक्षाचा विषय नाही, हा प्रशासनाचा विषय आहे. त्याच्यामुळे पक्ष कुठले असले तरी प्रशासन पण तेच आहे ना. प्रशासनाने एकामेकाला लढवण्यापेक्षा माननीय मुख्यमंत्र्यांना माझी विनंती राहील की तुम्ही पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनला बोलून घ्या, इरिगेशन खात्याला तातडीने बोलून घेऊ, याच्यातून मार्ग काढावा त्यांना. त्याचा एक सेपरेट मीटिंग घेऊन रिव्ह्यू घेणार आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं. 4 व्हर्टिकल्स जे आम्ही सांगितलं त्यांना, पाणी, कचरा, ट्रॅफिक आणि प्रदूषण, हे 4 व्हर्टिकल्सच्या वेगवेगळ्या मीटिंग होईल. कारण का खडकवासल्यामध्ये अनेक ठिकाणी इलिगल गोष्टी होत आहेत आणि त्याच्यामुळे त्या एरियाच्या लोकांचं म्हणणं आहे की प्रचंड प्रदूषण, एअर क्वालिटी तिथे खराब होत चालली. तर त्याच्यातही लक्ष घातलं पाहिजे आणि त्यांनी आम्हाला कमिटमेंट दिली आहे. आता मी त्यांनी जी 2-3 दिल्लीतली कामं सांगितली आहेत ती मी दिल्लीत फॉलोअप करून एप्रिल महिन्यात आम्ही याचा परत फॉलोअप घेऊ. या सगळ्यांना काँग्रेसच्या विरोधात पाणी आपण आणण्याचा प्रस्ताव होता, टाटाचं जे धरण आहे त्याचं काय स्टेटस आहे? त्याचा स्टेटस ते इरिगेशन खात्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. म्हणूनच या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना इंटरव्हेन्शन करावं लागेल तातडीने. कारण का रविवारी इथं आंदोलन झालं काँग्रेसच्या विरोधात. या आंदोलनामध्ये पुण्याचे महापौर जे सुद्धा सहभागी झालेले होते त्यांनी सुद्धा घोषणाबाजी दिली. संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा आंदोलनात सहभागी होतं, तुम्हाला काय वाटतं योग्य की पण झाली? जी घटना झाली पुण्यात ही खूप दुर्दैवी आणि आपल्या सुसंस्कृत पुण्याला आणि सुसंस्कृत महाराष्ट्राला मला जरा आश्चर्य वाटलं खरं ती बघून. आंदोलन करायचा अधिकार या देशातल्या प्रत्येक नागरिकाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. त्याच्यामुळे आंदोलन हे कोणीही करावं ह्याच्याबद्दल माझं काही मत नाही, पण ते शांततेच्या मार्गाने झालंच पाहिजे. आणि शांतता, कारण आपण सगळे जबाबदार, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, लोकांची सेवा करण्यासाठी आहेत. लोकप्रतिनिधींनी आंदोलन हे केलंच पाहिजे. कुठल्या बाजूनी काय तुमचा कुठली विचारधारा प्रश्न नाही, हा अधिकार आपल्याला दिलेला आहे आंबेडकर साहेबांनी. पण त्याचबरोबर तो शांततेच्याच मार्गाने झाला पाहिजे, हेही आपल्या संविधानात झालंय. त्यामुळे ती जी कटुता आज येते ही कुठल्याही सशक्त लोकशाहीसाठी घातक आहे. मतभेद हे असलेच पाहिजेत, पण मनभेद असता का? एक मिनिट, आधी पीएमसी संपू आणि मग बोलला ना दादा, बोलला ना दादा. अजून काय राहिलं पुण्याचे विषय, मग दुसरे घेऊ.
दौंडमध्ये काल दुपारच्या सुमारास ही घटना घडली. एक मुलगी आपल्या माहिती आहे, आईसोबत माझ्या SP शी बोलण्यात आलं. त्यानंतर हा सगळा प्रकार आहे, पण त्याला आता जातीय रंग दिला जातोय. घटनेबद्दल तुम्ही अपडेट घेतले का? काय नेमका प्रकार आहे? माझं SP बोलणं झालेलं आहे आणि तिथल्या सगळ्या पोलीस यंत्रणा आणि स्थानिक आमचे सगळे सहकारी आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. माझी सगळ्यांनाच विनंती आहे की शांतता ही झालीच पाहिजे. इन्क्वायरी तातडीने झाली पाहिजे. कुटुंबाला न्याय हा मिळालाच पाहिजे. पण ज्या अफवा असतील, खरं खोटं माहिती नाही, माझी प्रशासनाला आणि पुण्याच्या SPंना विनम्र विनंती आहे की त्यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं, म्हणजे तिथे शांतता ही राहिलीच पाहिजे. मागेही आपल्याला आठवत असेल आणि मी जाहीरपणे अनेक वेळा बोललेले की मी राहुल कुलांचेही आभार मानले. कारण का दौंडमध्ये जेव्हा अशी परिस्थिती झाली असेल, तुम्हाला मी राहुल कुलांना फोन केला आणि राहुल कुलांनी मी एकत्र मिळून आमचे राजकीय सगळे मतभेद बाजूला ठेवून दौंडसाठी आम्ही दोघांनी लोकप्रतिनिधी म्हणून एकामेकाला साथ दिली आणि तिथे दौंडला गडबड झाली नाही. इंदापूरला भरणे मामा आहेत लागूनच, म्हणजे भरणे मामा, राहुल, हर्षवर्धन भाऊ, तो सगळा तुम्हाला माहिती आहे भिगवणचा एरिया म्हणजे दौंड आणि इंदापूर अगदीच खेटून आहे आणि अतिशय शांतते आणि तिथून पुढे नगर लागतं लगेच. त्यामुळे तो खूप एक महत्त्वाची पॉईंट आहे जिथे सगळे एकत्र भेटतात. पण तिथे माझी विनंती राहील SPंना की आपण सगळ्यांनी मिळून, आणि माझी प्रेसलाही विनंती की आपण सगळ्यांनीच या बाबतीत, तुम्ही रिपोर्टिंग केलं, त्या कुटुंबाला न्याय मिळतो अनेक वेळा, तुमच्या अग्रेसिव्ह रिपोर्टिंगमुळे ही चांगली गोष्ट आहे. पण जर माननीय आपल्या SPंनी जर याचं एक क्लिअर स्टेटमेंट आणि स्टॅटस केला तर हे व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधले जे निरोप आणि कन्फ्युजन होतं ना, त्याच्यातून हा विषय वाढणार नाही ह्याची खबरदारी, आणि जे काय होईल ते शांततेच्या मार्गाने व्हावं. आमदार तिथं जातात बाहेरच्या जिल्ह्यातले आणि तिथं वातावरण खराब होण्याचा धोका संभवतो आणि सत्ताधारी पक्षाचेच आमदार हे सगळ्या गोष्टी करतात. हा एक नवीन ट्रेंड झालेला आहे महाराष्ट्रात. दौंडला पण तसंच झालं होतं, तुम्हाला आठवत असेल. पण त्यावेळेस राहुल कुलांनी आणि मी एकत्र ठरवूनच केलं की आम्हाला दौंडमध्ये किंवा आमच्या मतदारसंघात असल्या गोष्टी आम्ही खपवून घेणार नाही. मतभेद जरूर आहे, चर्चा करू. आम्ही चर्चा करायला, तुमचं ऐकून घ्यायला सगळं तयार आहोत. आमचं म्हणणं आहे की हिंसा होता कामा नये. नो व्हायलन्स अँड देअर हॅज टू बी झिरो टॉलरन्स अगेन्स्ट व्हायलन्स. त्याच्यामुळे तिथे शांततेच्याच मार्गाने चर्चा होऊ दे ना, इन्क्वायरी होऊ दे, पारदर्शक इन्क्वायरी होऊ दे. रोहित दादांनी आज पुन्हा प्रेस घेतली. झालं सगळं. मुख्यमंत्र्यांना आवाहन करणार का तुम्ही? नाही, मी तर एक SPंना ऑलरेडी सांगितलेलं आहे, विनंती केलेली आहे. आणि जर आम्हाला वाटलं की होत नाही तर अर्थातच माननीय मुख्यमंत्र्यांना मी विनंती करीनच. काही विषय दादांनी आज पुन्हा प्रेस घेतली आहे. दादा गेल्यानंतर ऍक्च्युली ही तिसरी पत्रकार परिषद होती. घातपात आहे, अपघात आहे, ही गोष्ट वेगळी. आपण दुःखात सगळेच होता, सगळं राज्य होतं. पण रोहित पवारांच्या आजच्या प्रेसमधला एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. विलिनीकरणाबद्दल फक्त आणि फक्त अजितदादांनाच माहिती होतं. NDA मध्ये येतील, आपला पक्ष NDA मध्ये जाईल किंवा दादा सत्तेच्या बाहेर येतील, याबाबतही आमची चर्चा झाली. तो 2 पर्यायावर. पण काही प्रमुख नेते, म्हणजे 2 नेत्यांचं नाव नाही घेतलं, 2 नेते विरोधात होते, म्हणून हा सगळा प्रश्न होतोय. घातपात आहे, अपघात आहे. नरेश अरोरांचं त्यांनी याआधी नाव घेतलं होतं थेट. काय वाटतं ताई आजच्या पत्रकार परिषदेबद्दल? रोहित दादांच्या घात आहे, अपघात आहे, काय वाटतं? एक तर रोहितची अस्वस्थता ही साहजिक आहे. दादा त्याचा काका होता आणि त्याच्यामुळे घरात अशी एवढी मोठी घटना जेव्हा होते तेव्हा अस्वस्थ वाटणं हे साहजिक आहे. आणि अनेक तुमच्यासारख्या अनेक पत्रकार असतील, समाजातले लोक असतील, हे सगळे अस्वस्थ आहेत. कारण का प्रत्येकाला उत्तर हवं आणि रोहित हा सातत्याने ही उत्तरं शोधतोय. आणि आमच्या घरात जे झालं ते कुणाच्याही घरात होईल, हेच आमचा त्याच्या मागचा विचार आहे. त्यामुळे इन्क्वायरी ही पारदर्शकपणे झालीच पाहिजे, ही अर्थातच तमाम महाराष्ट्राच्या लोकांची मागणी आहेच. आणि त्याचा एक अतिशय अभ्यासपूर्वक फॉलोअप हा सातत्याने रोहित करतोय आणि तो अभ्यासपूर्वक आहे, ह्याला जास्त महत्त्वाचं. म्हणजे खूप सायंटिफिकली डेटा ड्रिव्हन तो या गोष्टी करतोय. त्यामुळे मला विश्वास आहे की जे काही सत्य असेल ते नक्की बाहेर येईल. काल एक बातमी आली होती ज्याच्यामध्ये ब्लॅक बॉक्स जळाला असं सांगितलं होतं. आता रोहित पवार म्हणतात की अजित पवारांसोबत त्यांचे 4 मोबाईल होते, जे मोबाईल तिथं मिळून आलेले आहेत. मोबाईल मिळून येतात, मग ब्लॅक बॉक्स कसा काय जातो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. तुम्हाला ब्लॅक बॉक्सच्या बाबतीत बरीच माहिती आहे आणि माझा विश्वास आहे की ब्लॅक बॉक्समधल्या ही माहिती टेक्निकली मिळेलच. मला काही त्याच्यात अडचण वाटत नाही. त्याच्यामुळे ह्या ज्या
बातम्या येत आहेत त्याच्यात हा किती तथ्य असेल हा एक वेगळा विलिनीकरणावर तुमचा स्टँड काय? तुम्ही दादांच्या लाडक्या होतात अनेकदा तुमच्या दादांचं बोलणं व्हायचं. तुम्ही दादांना अगदी शेवटच्या क्षणी दादांसोबत अनेकदा बैठक झाली. विलिनीकरणावर तुमची काय चर्चा झाली होती? दादांनी तुम्हाला काही सांगितलं होतं की सुप्रिया आपल्याला असं करायचं तसं करायचं? प्रेस पण झाली नाही तुमची. मी तुम्हाला खरं सांगू का, माझा भाऊ आज नाही. जे काय माझ्या भावाच्या मध्ये आणि माझ्यामध्ये झालं, हे माझा भाऊ इतका मोकळ्या मनाचा होता की तुमच्यासारख्या अनेक पत्रकार ज्यांची ते दादाबरोबर तुमची एक केमिस्ट्री होती. म्हणजे त्या प्रेस कॉन्फरन्सला तुम्हीच दादाला म्हणलात, दादा तुम्हाला म्हणलं का प्रे काहीतरी तुमचं पण आम्ही विचारलं की एक ताई उशिरा पोहोचल्या, तुम्ही पळताना दिसताय. असं काहीतरी एक हसत खेळत आपली ती प्रेस खूप छान अशी एक प्रेस झाली होती आपली, मला अजून आठवतं. आणि दादा फक्त माझ्याशी नाही, दादा तुमच्याशीही बोललेला आहे ऑफ, म्हणजे आता बघा ऑफ रेकॉर्ड पत्रकारांनाही दादा बोलले. त्याच्यामुळे अजून वेगळं मी काय बोलू, माझा दादा तर गेला आणि ते दुःख आम्हाला आयुष्यभर राहील. आता काय ते खरं खोटं करत बसायचं कुणाबरोबर? जे खरं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मला तर माहितीच आहे. आणि जे माझ्या आणि माझ्या भावामध्ये झालं ते माझ्या आणि माझ्या भावामध्येच झालं. आणि बऱ्याच लोकांना हे माहिती आहे का? काय ते आता कशाला उणी धुणी काढायची? चला उठा कामाला लागूया. आता दादाला सगळ्यात मोठी श्रद्धांजली असेल की कामाला लागा, हेच दादाचं आयुष्याचं ध्येय होतं. काही खालच्या कार्यक्रम पुणे जिल्ह्यात तर पर्टिक्युलर आज तुम्ही बघितलं दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तुम्ही दोन्ही ठिकाणी भेट दिली. मी खालच्या लोकांना की विलिनीकरण हवंय दिसतंय ते आम्हाला सगळं, पण वरच्या 2-3 लोकांना नकोय. म्हणजे काय मला नाही माहिती बाबा. आम्ही सगळे एकत्र लढलो. आम्ही ऑब्जेक्टिव्ह ड्रिव्हन राजकारण करतो. आम्ही फक्त आम्हाच्या पत्रात काय मिळेल ह्याच्यासाठी राजकारण कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही. आम्ही सेवक आहोत या देशाचे, या राज्याचे, या मतदारसंघाचे. आमच्या मतदारसंघात एका विश्वासाच्या नात्याने लोकांनी आम्हाला साथ दिली, निवडून दिलं. आमची नैतिक जबाबदारी आहे की त्यांचे प्रश्न सोडवावे, या गोष्टी साईडला होत राहतील. आमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे की आमच्या भागाचा विकास व्हावा, लोकांची कामं व्हावी, त्यांच्या सुखदुःखात आम्ही राहावं आणि त्यांना न्याय मिळवून द्यावं. ते आम्ही काम पारदर्शकपणे करतो. तर रोहित तुम्हाला काय काय बोलला मी त्याची प्रेस नाही पाहिली, पण आता जर तो तुम्हाला म्हणला असेल तर अर्थातच त्याच्यात तथ्य असणार ना. नाही, आजूबाजूच्या अपघाताबाबत 100% हा घातपात आहे असं रोहित पवारांना वाटतंय. तुम्हाला देखील तसं वाटतंय? त्याच्यामुळेच आम्ही इन्क्वायरी आणि डेटा मागतोय ना. इन्क्वायरी म्हणजे अशा गोष्टी आता ज्या दररोज काहीतरी नवीन बाहेर येत आहे, नवीन माहिती बाहेर येते. त्याच्यामुळे आता प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच मनात व्हायला लागलेत ना. हो, ते राजकारण करायचंच नाही आपल्याला. हो, आमच्या घरातला करता पुरुष गेलाय. आमचं राजकारण कोणाचंच कोणी करू नये, हा राजकारणाचा विषयच नाहीये. राजकारण नक्कीच होऊ नये असं वाटते, पण एक म्हणजे वारंवार अशा बातम्या आहेत की त्यांचे काही आमदार तुमच्या देखील संपर्कात आहेत, तुमच्या आणि साहेबांची तर तब्येत खराब आहे, पर्याय तुमच्या संपर्कात आहेत का त्यांचे काही आमदार? असं आहे, अहो तुम्ही विसरताय, आम्ही सगळेच इमोशनली पहिली माणुसकी हो, माणुसकी राहिलीये का नाही या देशात किंवा या जगात किंवा या समाजात? या गोष्टी होत राहतील, पण माणुसकी राहिली की नाही? आमच्या घरातला करता पुरुष गेलाय आणि कसं काय, म्हणजे मला तर अजूनही विश्वास बसत नाही. मला त्या नात्यावर क्लोजरच नाही मिळालंय. मी माझ्या दादाला बघितलं पण नाहीये, मला क्लोजरच नाही आहे त्या नात्यावर. म्हणजे सगळे म्हणतात क्रॅश झालाय क्रॅश, सगळं माहिती आहे, पण एक इमोशनल क्लोजर असतो ना की हे ॲक्सेप्ट करायला की बाबा हे झालंय, आता हे वास्तव आहे. ते वास्तव आम्ही आमच्या डोळ्यांनी नाही ना पाहिलं, आमच्या भावाला नाही ना पाहिलं आम्ही. बस आमच्या आठवणीतला भाऊ आमचा तोच भाऊ आहे जो त्या दिवशी तुम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये पाहिला. काही शपथविधीसाठी काही ठेवून काही 1-2 नेत्यांनी घाई केल्याचं त्यावेळेस बोललं गेलं. आता तुम्ही संपला नव्हता, माझा एवढी घाई कशासाठी? तुम्ही कशासाठी आता त्या सगळ्यामध्ये अडकता? माझं म्हणणं आहे आज आणि उद्या ह्याच्यामध्ये लक्ष देऊया ना. आता इथून पुढे पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये कसं कामं करणार आपण? आता मोठं AI समिट चाललंय दिल्लीमध्ये, त्याचा इम्पॅक्ट काय होणार? US ट्रेड डील चाललंय, त्याच्यामध्ये आता काय होणार? आजच चाललंय की आपण जे पैसे कमिट केलेत अमेरिकेला US ट्रेड डीलमध्ये, ते 5 वर्षातच आपल्याला खर्च करायचे. असे अनेक प्रश्न आहेत राज्य आणि देशासमोर. डेटा ऍक्सेसचा जो क्लॉज आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या म्हणजे डेटाचा गैरवापर अमेरिकेकडून केला जातो. नाही, आम्ही म्हणूनच आम्ही ऑफिशियल स्टेटमेंट मागतोय भारत सरकारकडे
आमचं 2 लेवलला काम चाललंय. एकीकडे दादाची या सगळ्या ॲक्सिडेंटची टोटल इन्क्वायरी ही झालीच पाहिजे, हा एक भाग. दुसऱ्या भागात महाराष्ट्राच्या समोर आव्हानं, देशाच्या समोरची आव्हानं, त्याच्यामुळे आमच्यावर डबल जबाबदारी झाली. आता एकीकडे दादाच्या बद्दल ही सगळी इन्क्वायरी पारदर्शकपणे राज्याला आणि देशाला मिळालीच पाहिजे, आणि दुसरीकडे ज्या कामावर आम्ही आलोय, जे दादाचं पण ध्येय होतं तेही पूर्ण करणं, त्याच्यामुळे आम्ही दोन्ही लेवलला सगळे कामाला लागलेलो. शरद पवार साहेब पुन्हा एकदा स्थानिक लेवलला आम्ही तर ताकदीने, हे बघा, आम्ही इलेक्शन एकत्र लढलो आणि आम्ही साथ देणार, कारण का आमचं म्हणणं आहे की आपण एकत्र. So, you're still deploying your apps. आता ते पुढच्या 8-10 दिवसात तो सगळा निर्णय होईल. अशी माहिती मिळते की पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सगळे एकत्र आहोत, आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये आता सगळे मिळून पुढच्या आठवड्यात 8-10 दिवसात निर्णय घेतील. साहेबच असतील ना उमेदवार. तर 8-10 दिवसात त्यांना करू दे ना सगळ्यांना. सूत्रांकडून अशी माहिती समजते की काही पुन्हा एकदा शरद पवार साहेब राज्यसभेवर जातील. आता तुमच्या सूत्रालाच विचारा ना सगळं, मला कशाला विचार. पुण्याच्या भागात काही राज्य सरकारने आता एक निर्णय घेतला 5% आज दादाही राज्यसभा करणार असं बोललं जातं. ते रद्द करण्यात आलेलं आहे. आज राज्य सरकारचं निर्णय समोर आलेला आहे. सरकारने 5% आरक्षण काढून टाकण्यात आलेलं आहे. मला काय वाटतं, 5% नाही बघा, आरक्षण हा विषय, ज्याला ज्याला ते आरक्षण संविधानातून मिळालं पाहिजे ते राहिलं पाहिजे. त्यामुळे आता ह्यांनी काय आर्ग्युमेंट केलंय सरकारने ह्याची कागदाची वाट बघते मी. काय नक्की केलं ह्याची माहिती घेऊन मी तुम्हाला प्रॉपरली स्टेटमेंट करते. याचं भाष्य केलंय की आणि ठीक आहे बघा, ही लोकशाही आहे, प्रत्येकाने आपापलं मत मांडलंच पाहिजे. त्याच्यामुळे आपण त्यांनी काय दिलंय, पण त्याची ऑर्डर नक्की काय आहे आणि त्या ऑर्डरमध्ये काय हे ह्याचा अभ्यास आम्ही करू, आणि नक्कीच त्यांच्या सगळ्यांशी बोलून, कारण का माझं म्हणणं आहे की जे आरक्षण ज्याला ज्याला दिलं असेल ते त्याला मिळालं पाहिजे. खूप विचार करून ते आरक्षण प्रत्येकाला दिलेलं आहे ना या देशात. 2023 पासून देशामध्ये जवळपास 3.25 लाख महिला आहेत बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे पंतप्रधान हे महिला सुरक्षेसाठी बोलत असतात आणि इथे मोठ्या प्रमाणात महिला मुली बेपत्ता होतात. नाही, हा महाराष्ट्राचा पण विषय आणि केंद्राचाही विषय. योगायोगाने बारामती लोकसभा मतदारसंघातल्या लोकांच्या आशीर्वादामुळे मला होम कमिटी जी आहे देशाची पार्लमेंटची, त्याच्यात काम करायची संधी मिळाली, आणि ह्याच्यावर आम्ही एक स्पेशल डिस्कशन मागितलं आणि डेटा मागितलाय. त्यामुळे महिन्याभरात आमची जेव्हा कमिटी परत बसेल त्याच्यामधून आम्हाला पण माहिती मिळेल की होम डिपार्टमेंट याच्याबद्दल काय करतंय आणि काय पुढे हे थांबवण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काय केलं पाहिजे ह्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे. अजित पवारांच्या विमान अपघातामध्ये डीजीसी अजून काही बोलत नाही, त्यांची स्पष्ट भूमिका आहे ती सुद्धा येत नाहीये. ब्लॅक मॉबच्या संदर्भातही त्यांची भूमिका आलेली नाही, आणि त्याच्यामुळे आरोप आता होते डीजीसीवर की ते माहिती नेमकी का लपवत आहेत याबद्दल. मला असं वाटतं त्याच्या रिपोर्ट, म्हणजे दिल्लीच्या पेपरमध्ये आलं होतं की ते एक रिपोर्ट देणार आहे, त्यामुळे त्याचा एक फॉलोअप. आणि मी माननीय उद्धवजी, अरविंद सावंतजी, अनिल देसाई आणि काँग्रेस पक्षाचे मनपूर्वक आभार मानते की पार्लमेंटमध्ये, लोकसभेमध्ये ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि सरकारकडून एक स्टेटमेंट आलं पाहिजे. ह्याच्यासाठी एक मोशन त्यांनी मूव्ह केलं होतं या सगळ्यांनी मिळून. त्यामुळे मी त्यांचे जाहीर आभार मानते की ह्याची एक लोकसभेमध्ये चर्चा झाली पाहिजे. ही मागणी ही शिवसेना आणि काँग्रेस पक्षांनी केली आणि त्यांनी आम्हाला ही साथ दिली, त्याबद्दल मी दोन्ही पक्षांचे आणि इंडिया अलायन्सचे मनपूर्वक आभार मानते. रामकृष्ण हरी. आता पुढे जाऊया. खरगे समितीचा रिपोर्ट आलाय का? आला का रिपोर्ट? अहवाल सादर केला. कुठे वाचला का तुम्ही? तुम्ही वाचला का? राज्यसभेवर पवार काका मातून जातील असं बोललं जातं. साहेब मला माहिती नाही, आता जेव्हा निर्णय येईल तेव्हा कळेल. मला